विशेष मोहीम राबवून आदिवासी भिल्ल समाजातील लोकांना रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र देण्याकरता शासनाने दिलेल्या निधीचा वापर करून आदिवासींना रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र देण्यात यावे. आदिवासी सबलीकरण योजनेअंतर्गत भूमियोग्य लाभार्थ्यांना त्वरित जमिनीचे वाटप करावे यासह विविध मागण्यांकरता श्रीरामपूर प्रांत कार्यालयावर आदिवासी समाजातील महिला, पुरुषांसह लहान मुलांना सोबत घेऊन आदिवासी एकता परिषदेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत प्रशासनास निवेदन देण्यात आले. यावेळी आदिवासी समाजाच्या मागण्यांवर येत्या 8 दिवसांमध्ये कारवाई न झाल्यास हातात गलोर देऊन मोठं आंदोलन उभारणार असल्याचा इशारा आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष कैलास माळी यांनी दिलाय. आदिवासी एकता परिषदेच्या वतीनं आज या ठिकाणी प्रांत कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आज तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आलं आणि या मागण्या, मोर्चातील मागण्या जर भावी कालखंडामध्ये जर मंजूर झाल्या नाही तर आम्ही थोड्या दिवसामध्ये प्रांत कार्यालयासमोर हक्क अधिकार मोर्चाचं आयोजन करणार आहे. त्यामध्ये सर्व तरुणदार कार्यकर्ते हातामध्ये गळून घेऊन आपला हक्क अधिकार प्राप्त करतील अशी या ठिकाणी घोषणा करू. एकत्रित आंदोलनाच्या मागण्या काय आहेत, काय मागण्या आहेत? यामध्ये संपूर्ण देशामध्ये भिल प्रदेश स्वतंत्राची मागणी होत आहे. त्याचमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील प्रांत कार्यालय दिलेल्या अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी जातीचे प्रमाणपत्र आणि रेशन कार्ड वाटप करण्यासाठी 2017-18 मध्ये प्रत्येक प्रांताला 3-3 लाख रुपयाचे प्रकल्प कार्यालयाने अर्थसहाय्य केलं होतं, परंतु ते आजपर्यंत अखर्चित आहे. ते खर्च करून त्वरित आदिवासी भिल्ल समाज रेशन कार्ड आणि जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावं. त्याचप्रमाणे 21 नोव्हेंबरला आरजूर प्रकल्प अकोले या ठिकाणी आदिवासींच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या संदर्भात सुद्धा आंदोलन करण्यात आलं होतं. ते सुद्धा त्वरित आमच्या मागण्या मंजूर करण्यात याव्या अशा विविध मागण्यासाठी या ठिकाणी प्रांत कार्यालय प्रथम मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा.